आपण आलो आज वाळूच्या महावितरण कार्यालयामध्ये. म्हणजे प्रकार असा चालू इथं आता हे सर्वसामान्य घरातले लोक आहेत, त्यांचं लाईट बिल आलेले जवळपास 61,000 रुपये आणि हे आजपासून नाही जवळपास 1.5-2 वर्षापासून फॉलोअप घेत आहे. त्यांनी वारंवार तक्रारी पण दिल्या आणि दरवेळेस त्यांनी निवेदन पण दिले महावितरण कार्यालयाला आणि त्यांना सांगितलं पण की हे जे लाईट बिल येतं हे पूर्ण खोटं येतात बघ किंवा शिल्लक येतं आहे. आता मेन गोष्ट अशी आहे की जे मीटरमध्ये तुमचे रिडिंग यायला पाहिजे ना, ॲक्च्युअल रिडिंग यांनी कॅल्क्युलेट करायला पाहिजे. हे कॅल्क्युलेट करत नाही. यांचे जे लोक आहेत कर्मचारी हे फोटो काढता नाही काढत काहीच माहिती, पूर्ण भोंगळ कारभार चालू आहे. यांच्या मनाने डायरेक्ट रिडिंग टाकून देता आणि यांना जवळपास बिल आलेले 61,000 रुपये. आता यांनी रागामध्ये काय केलं माहिती का, हे पण बसवलं सोलर पॅनल की जाऊ दे लाईटची झंझटच नको. आता ज्यावेळेस आपण सोलर पॅनल बसवतो ना त्यावेळेस सिस्टम असं राहतं की पूर्ण आपल्याला महावितरणचं बिल क्लिअर करावं लागतं. त्याच्यानंतर सोलर पॅनल ते बसवायची परमिशन देतं, बरोबर ना. त्यानंतर ते परमिशन देतं बसवायची. यांनी काय केलं 10व्या महिन्यामध्ये ते सर्व सिस्टम पण पार केलेले. त्यांनी सोलर पॅनल वगैरे व्यवस्थित बसवलं, त्यानंतर पण बिल क्लिअर व्हायला पाहिजे होतं, हे आणखी क्लिअर झालं नाही. आता सर्वांना कामाधंदे सोडून परत त्यांच्याकडे निवेदन द्यायला यावं लागलं. आणि यांचं म्हणणं आहे की एक अधिकारी दुसऱ्यांकडे पाठवतात की आमच्या हातात नाही आहे, दुसरा अधिकारी तिसऱ्यांकडे पाठवतं की हे पण आमच्या हातात नाही. म्हणजे नेमका हातात आहे कोणाच्या. म्हणजे यांचं खोटे बिल, खोट्या जे तुमचे रिडिंग आहे हे खोटं रिडिंग टाकणं तुमच्या हातात आहे, वाढीव बिल देणं हे तुमच्या हातात आहे, परंतु ते बिल रिड्यूस करणं ॲक्च्युअल जे रिडिंग आहे हे देणं तुमच्या हातात नाही. नेमका आहे कोणाच्या. म्हणजे गरीब लोकांनी न्याय मागायचा कसा. म्हणजे आता मी व्हिडिओ बनवतो म्हणून तुम्हाला ही एक गोष्ट दिसती, पण ज्या लोकांनी व्हिडिओ बनवलेली नाही किंवा ज्या लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्या लोकांनी करायचं काय, तक्रारी कोणाच्याकडे. आणि चालू रिडिंग एक पण व्यवस्थित घेतल्या जात नाही, काही नाही, सगळं निव्वळ भोंगळ कारभार चालू आहे. जवळपास असं हे आताची गोष्ट नाही, जवळपास 1.5-2 वर्षापासून चालू. म्हणजे 2 वर्षापासून एक व्यक्ती परेशान होतोय कशासाठी, फक्त लाईट बिल ॲक्च्युअल द्या, म्हणजे खरी रिडिंग द्या आम्हाला आणि आमच्याकडून खरं बिल घ्या एवढ्यासाठी. तर जर का कधी कोणी अधिकारी लोक वगैरे जर हा व्हिडिओ बघत असेल तर कृपया लवकर ॲक्शन घ्या, याच्यावरती काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक व्यक्तीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळे ही काळजी घ्या आणि तुमची जबाबदारी येते. आणि यांचा अधिकारी लोकांचं परत म्हणणं की आम्ही तुम्हाला बिल कमी करून देतो. म्हणजे 61,000 आहेत बाबा, 28,000 रुपये रिड्यूस करून दिलं तुम्हाला, आणखीन काय पाहिजे. उपकार नाही करते तुम्ही 28,000 कमी करून देताय. एक तर तुम्ही रिडिंग खोटं टाकलेलं आहे, एक तर तुम्ही बिल वाढवून दिलेलं आहे फोकटच्या फाकट, आणि वरतून आम्हाला सांगू लागतो आम्ही तुम्हाला कमी करून दिलं. तुम्ही काय लग्नात आहे नाही केलं आमच्या, जे की आमच्या हक्काचं आहे व्यवस्थित आहे. आणि हा आमचा हक्क आहे जे आम्ही तुम्हाला मागतोय की आम्हाला जे ॲक्च्युअल रिडिंग आहे ते व्यवस्थित आहे आम्हाला.